ते 3च्या दरम्यान आपल्याला द्राक्ष बागेला गच्च असं पाणी फवारून घ्यायचं आहे। चांगल्या स्वरूपाची आर्द्रता त्या ठिकाणी आपल्याला तयार होण्यासाठी भरपूर आपल्याला खोड ओलांडे धुवून घ्यायचे आहे, धुवून घेतल्यासारखे करायचे आहेत। पाणी आपल्या ओलांड्यांवरती आपल्या जे आपले ओलांड्यापासले डोळे आहेत जिथून आपली फूट निघणार आहे तिथपर्यंत चांगल्या स्वरूपाचं पाणी मुरेल अशा स्वरूपाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचाही फायदा आपल्याला फुटेसाठी होईल। त्याचबरोबर मित्रांनो, ड्रिप ऍप्लिकेशन मधून खालून आपल्याला फॉस्फरिक ऍसिड, ह्युमिक ऍसिड हे तर मी सांगितलंच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला तिथं मायक्रोरायझा जे की थोडीफार चालना देतं। मायक्रोरायझा मी नाही म्हणत असं की पूर्णतः मुळीसाठी काम करेल, परंतु थोडीशी चालना देतं, त्यामुळे ते देखील आपण 100 ग्राम एकरी या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे। या काही गोष्टी आहेत बेसिक ज्या की एकसमान फुटीसाठी आपल्याला मदत करतील। आणि पोषण द्रव्यांचं संतुलन व्यवस्थित राखणं या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे। या काळामध्ये आपल्याला एक समान फूट मिळण्यासाठी काही खतं आपल्याला त्या ठिकाणी नत्रयुक्त खतं साधारण 25 ते 30 दिवसापर्यंत छाटणीनंतर आपल्याला देणं गरजेचं आहे, जेणेकरून विगर आपला मेंटेन ठेवायचा आहे आणि चांगल्या